हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. फक्त तुम्हाला मी मोबाईल नंबर दिला ना, त्याच्यावर मला व्यवस्थित कॉन्टॅक्ट करा, व्यवस्थित बोला. मी एक माझी जन्मकहाणी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सगळ्या मी सांगितलेलीच आहे. इंस्टाग्राम माझे 2-3 होते बंद पडल्यामुळे त्याच्यात काय सगळे ते डिलीट झाले. पहिल्यापासून तुम्ही जरी यूट्यूबला नसेल कोण, तर मित्रांनो माझ्या यूट्यूबला पण जावा, कविता गायकवाड 1, 2, 3 आणि मी नंबर पण दिलेला आहे. इंस्टाग्रामला पण दिला आहे, फेसबुकला दिला आहे आणि यूट्यूबला पण माझा मोबाईल नंबर दिला आहे. तुम्हाला जी काय बोलायचं ती बहिणीच्या नात्यानं, मुलीच्या नात्यानं किंवा आईच्या नात्यानं तुम्हाला ह्या भाषेत आणि ह्या नात्यानंच मला तुम्ही बोला. तुम्ही असं की मी नंबर टाकले म्हणून फाजील बोलण्यासाठी तुम्हाला नंबर दिला नाही किंवा तुम्हाला मी आगाऊ बोलण्यासाठी दिला नाही किंवा मला आगाऊ बोलावं असं म्हणून मी दिलं नाही. फक्त एक माझं मनातलं सुख-दुःख सांगावं, माझी जन्मकहाणी सांगावी, माझं काहीतरी जी कोण चांगलं ऐकून घेतं, ज्याला आई-बहिणीचं किंवा मावशी-काकाचं किंवा लेकीचं सगळ्याला एक नातं, प्रेम त्यांना कळत असेल, त्यांनी माझ्या दुःखात सहभागी होतील, त्यांनी माझ्या दुःखाचं काहीतरी बाबा विचारून, समजून, वाटून घेतील. पण माझी अशी कहाणी आहे की मरावं तर पंचायत, जगावं तर माझा हात-पाय चालेना, तर मला फक्त झोपून राहावं वाटतं. झोपून राहिल्यावर खायचं काय, आणायचं कुठलं, घरभाड द्यायचं कुठलं, लाईट बिल कुठलं द्यायचं, फक्त झोपून राहावं वाटतं मित्रांनो, बहिणींनो मला. असा पोटाचा मला त्रासच आहे. कुठं जावावं, जायला आपण कुठं जागा ठेवलीच नाही. कोणाकडे जायचं? मेल्यावर म्हणतील माझ्याकडे ये, तुझ्याकडे आली नाही, इकडं जायचं होतं, तिकडं जायचं होतं आणि जगल्यावर बी होतं तेव्हा खायचं कळलं नाही, होतं तेव्हा खायचं कळलं नाही. आता असली अवस्था झाली ना, आता हे सगळ्याला सांगत बसली. कुणाला मला सांगायची पण गरज पडली नसती आणि हे व्हिडिओ मोबाईल पण काढायची गरज नसली असती. माझा मुलगा असता, माझी आई, बाप, भाऊ असता, तर मला एवढं हे प्रसंग, एवढी वेळ आलीच नसती माझ्यावर. वडील वारला, त्याच्या 1 वर्षानं भाऊ वारला. करंट लागला. 3 महिने झालतं लग्न होऊन. त्याच्यानंतर त्याची बायको वारली. तिनं पेटवून घेतलं. त्याच दिवशी घेतलं, धन ज्या दिवशी दिली त्या दिवशीच घेतली. परंतु तिनं 15 दिवसानं वारली, दवाखान्यात होती सोलापूरला. आणि परत त्या 10 महिन्यानंतर माझा मुलगा वारला. त्याला पण दवाखाना 5-6 लाख रुपये घालवलं. म्हणजे एखाद्यावर देव किती अति वेळ आणला, म्हणजे किती अति, अति, अति वेळ आणतो एखाद्यावर देव. देवाला जन्मच द्यायचा नाही, तर एवढं लोकांचा नीट जन्मच द्यायचा नाही, तर एवढं देवानं हाल करायला नको होतं. किती हाल. जनागतातनं, आई-बापातनं, भावा-बहिणीतनं लांब, लेकरू वारलं लेकरातनं लांब. मग माझी एवढी जिंदगी माझी खरताट देवानं कशा पायी घातली असेल. ह्या जिंदगीत मी काय एवढं केलं असेल, एवढी बेकार आणि एवढी नीच आणि एवढी खराब जिंदगी माझी देवानं घालावली. कुठं वर टक्कर देऊ, कुठं वर हिंमत बांधू, माझी हिंमत आता पूर्ण हारली. एक मला माझ्या जनागताचा कोणाचा आधार नसल्यामुळं मी माझी यूट्यूब फॅमिली, फेसबुक, इंस्टाग्राम फॅमिली, त्यांना एक माझं मी सुख-दुःख सांगायसाठी मी एक कारभार केलाय. सगळा हे मोबाईल, सगळं असं म्हणजे यूट्यूबला सांगायसाठी माझं कोण नाही. माझं ऐकायला माझं ऐकायला कोण नाही, म्हणून मी प्रत्येकाला मी सांगायसाठी मी एवढं हे खेळ केलाय, सगळं यूट्यूबचा, इंस्टाग्रामचा, फेसबुकचा. काय मी जन्माची कहाणी सांगू? लेकरं बंधवाचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर पोटात दुखायला लागलं. 20 वर्ष झालं. पिशवी काढली. 15 वर्ष झालं त्याला पिशवी काढून गर्भाची. परत त्याच्याबरोबर मूतखड्याचं ऑपरेशन केलं. परत त्याच्यानंतर 7-8 वर्ष गॅप टाकून परत गर्भाच्या नळीत गाठ झाली. आता गर्भातल्या नळीची गाठ काढून लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खाली आता 3-4 वर्ष झालं. पोरगं वारलं. आहेच काय जीवनात, मग कुणासाठी कमवायचं आहे, कुणासाठी जगायचं आहे, कुणासाठी हे आयुष्य, मजा किंवा हे जीवन मातीचं मातीचं धड मातीलाच जाणार आहे. एक सेकंद निर्णय टोकाचा घेतला, 1 सेकंदात किंवा 2 सेकंदात जीवन बरबाद होतंय, मुकतंय जीवाला. पण जन्म घ्यायला 9 महिने 9 दिवस. डॉक्टर अजून 1-2 दिवस मागे टायमिंग सांगतो. पण मृत्यूला नाही टायमिंग. म्हणून वाटतं एकदाच यायचा, एकदाच जायचा देवा. मरून कुणी काय कमवलं, आता आपण काही कमवलं नाही. लोकं नावच ठेवणार आणि जगलं तरी नाव ठेवणार. फक्त माझी एक देवाला इच्छा आहे,
माझे एवढा हाल करू नको आणि मला पण बुद्धी स्वतःला काय करून घ्यायची देऊ नको. मला फक्त माझ्या डोळ्यासमोर आणि माझ्या मनात काय करू? आत्महत्या करू? का काय करू? नेमकं काय करू? माझं हृदय हे होऊन गेलंय. फक्त मला काय अपेक्षा देवाकडनं, मी काही केलेले असो, पाप केलेले असो, पुण्य केलेले असो किंवा काही नसो. फक्त माझी एक देवाकडून अपेक्षा आहे, की मला एक अटॅक तरी यावा. मात्र झोपल्या जाग्यात मला देवानं फक्त मला झोपल्या जाग्यात गप्प करा. माझ्या एवढ्या 2च अपेक्षा आहेत. माझी बाकी कुठलीही अपेक्षा नाही देवा. काय करून घेतलं, तो करणार लोकं. जगावं, काय कमवलंय आणि काय आता हे असंच आता तरपडत पडणार आणि तरपडत राहणार. ही अशी माझी इच्छा आणि माझी अपेक्षा सगळ्या माझ्या फेल गेल्या देवा. चला मित्रांनो, व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय. फक्त सपोर्ट करा मला. फक्त लाईक करायला एवढंच सपोर्ट करा, बाकी काही नाही.